देखील विनंती असेल, 4 षटकांचा हा सामना आहे. सामना लगेच चालू करायचा आहे. प्रत्येकी 16 मिनिटं एका इनिंग साठी दिली जातील. मॅन्डेटरी पॉवर प्ले 1 असेल. फ्रेश 4 बॉलर मला फेकावे लागतील. पहिला चेंडू दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून शुभेच्छा. लेट्स प्ले. इथे मात्र पहिला चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव तर अजित केली गेली आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावेचा श्री गणेश होतोय. धावफलकावर धावा लागली 1. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम चिखलवाडी सुशांत हप्पे, एक अष्टपैलू खेळाडू. नक्कीच चांगली फलंदाजी सुशांतच्या माध्यमातून या स्पर्धेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाले सकाळच्या सत्रापासून. आता मात्र फायनलचा सामना आहे. फायनलचा दबाव आहे, फायनलचा प्रेशर आहे आणि इथे मात्र मिस टायमिंग शॉट, टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर. राजेंद्रचा खेळ. राजेंद्र बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक पहिला लागतोय अंबरडे संघाला. देऊया डीजेला संधी. ऐकूया एक तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं देखील कौतुक करावं लागेल. शाहूवाडी तालुक्यातील सर्व खेळाडूंना, क्रिकेट प्रेमींना हे हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम मात्र या ठिकाणी शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने चोख पार पाडलेलं आहे. त्यातून या शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मधूनच एक युवा खेळाडू, लेजंड खेळाडू निर्माण करण्याचं काम केलंय. पुढचा चेंडू यावेळेस साहिल चोगले फलंदाजीसाठी इन ॲट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळतात. डॉट चेंडू हाताळलाय. अप्रतिम गोलंदाजीचं मादक सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये सुशांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच कौतुक करावं लागेल सुशांत याचं. आतापर्यंत एकच धाव फलकावर लागलेली आहे. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षक दिनेश यांच्या हातामध्ये. ते मात्र डॉट चेंडू पुन्हा एकदा काउंट केला जातोय. पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल गोलंदाज सुशांत यांचं. काय गोलंदाजी चालली आहे. प्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक गोलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म मध्ये विकेट. सुशांत अप्पे मॅन फ्रॉम चिखलवाडी. इथे मात्र स्ट्रायकिंग इंग्लंड मॅन फ्रॉम अंबरडे. यावेळेस मात्र सजवलाय, भिरकावून दिलाय आसमानी टोला. चेंडू जातोय सीमारेषे पार. 1 बाउन्स. चौकार. डीजे टॉट आलाय तर एका ठिकाणी चौकार आलाय. दुसऱ्या चेंडूवर चौकार आलाय. या ठिकाणी पुढचा चेंडू. यावेळेस बॅटची बॉटम एज आणि अचूक थ्रो. काय थ्रो चालाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. सूरज बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक दुसरा लागतोय अंबरडे संघाला. डीजे पाच गडी बाद झाले. 2 बाद 5. सलामीचे दोन्ही फलंदाज डगआउट मध्ये पाहायला मिळतात अंबरडे संघ. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. दरम्यान 1 धाव अर्जित केली गेले. एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना.
कारण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. सुहास केतल त्या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय दिनेश केतल मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस आणि या महाराष्ट्राची अखंड सेवा करताना आपल्याला दिनेश पाहायला मिळतात. या ठिकाणी मात्र क्रिकेटची सेवा आणि क्रिकेटच्या सेवेत करताना या ठिकाणी विकेट आली आहे विकासची. विकास बॅक टू पवेलियन. पुन्हा एकदा डीजेला दिव्या संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. मात्र आपण दोन्ही संघाने घ्यायचे आहे. नक्कीच 4 षटकांचा हा सामना आहे. वेळेवर सामने संपणे गरजेचं आहे. चला दिनेश केतल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहायला मिळत आहेत. नक्कीच मी म्हटलं होतं महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्राची अखंड महाराष्ट्राची सेवा त्याच्या माध्यमातून केली जाते. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी क्रिकेटची सेवा, अचूक टप्पा आणि अचूक टप्प्यावर नियंत्रण आणि फलंदाजाला डॉट बॉलचं आमंत्रण. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज दिनेश यांचं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म विकेट दिनेश केतल. यावेळेस काय घडतंय, हिट विकेट आल्या माघारी परतावं लागेल फलंदाज विजय यांना. विजय बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक 3 लागतोय अंबाडे संघाला. इथे मात्र विकेटचा सडा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय अंबाडे संघाकडून. विकेटवर विकेट, विकेटवर विकेट, चुका आणि चुका घडतात अंबाडे संघासाठी. नक्कीच फायनलचं दडपण आहे, फायनलचं प्रेशर आहे आणि तेच प्रेशर आपल्याला फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 6 वर पाहायला मिळतात. आता मात्र रोहितला मोठी कामगिरी करावी लागेल. रोहित शर्मासारखी कामगिरी करावी लागेल. रोहितला रोहितचं नाव का दिलंय हे मात्र या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. आपल्या गावाच्या नावाची जर्सी आपण का परिधान करतोय या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दिनेश केतल. यावेळेस मात्र अचूक टप्प्याचा भेदक मारा. फलंदाज आता तुम्ही विचार करा. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज दिनेश यांचं. ज्या पद्धतीने गोलंदाजी केले चिखलवाडी संघाच्या गोलंदाजांनी, नक्कीच कौतुकास्पद आहे. पुन्हा एकदा दिनेश केतल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतो. एक धाव तर अजित केली गेले. एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 7 या आकड्यावर. दुसऱ्या षटकांचा वादळी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागल्या 7. इथे मात्र वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न आरकेसी चिखलवाडी चोख पूर्ण करते. नक्कीच थोडासा बॅकफुटला आहे सध्या मात्र डोंजा स्पोर्ट्स आंबाडे संघ. आणि ह्या बॅकफुट मधून फ्रंट फुटला येणं हे साहिल सारखा खेळाडू नक्कीच आंबाडे संघाला या ठिकाणी फ्रंट फुटला आणू शकतो. नक्कीच साहिलला खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय रोहित. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सांघिक 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सुहास. चला थोडं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो, विनंती असेल आयोजक टीमच्या कडून थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. राईट आर्ममध्ये विकेट सुहास. लोअर फुल टॉस चेंडू लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव तर अजित केली गेले आणि पुन्हा एकदा एका धावावर समाधान मानावं लागेल. धावफलक 1-1 ने पुढे सरकतोय. मोठे फटके येणं गरजेचं आहे अंबाडे संघासाठी आणि अंबाडे संघाला जर सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर मोठे फटके घेणं गरजेचं आहे. साहिलला स्ट्राईकवर राहणं गरजेचं आहे कारण साहिलकडे ते कौशल्य आहे, साहिलकडे ते क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. पुन्हा एकदा सुहास येतोय गोलंदाजी मार्कवर. लोअर फुल टॉस चेंडू. इथे मात्र विकेट आले. काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. साहिलची विकेट. साहिल बॅक टू पवेलियन. डीजे
मात्रेचा एक आक्रमक खेळाडू केतन मात्रेचं संगीत आपण ऐकलं, त्याचीच कामगिरी तिथं मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल गणेशाला. ज्या पद्धतीने केतन मात्रे खेळतो ना, त्याच पद्धतीने कामगिरी आता मात्र गणेशला करावी लागेल. इनॅट नंबर 7 वर आपल्याला पाहायला मिळतात गणेश, लेफ्ट हँड बॅट्समन, सध्या स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय रोहित. आता मात्र दोन्ही नवी फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर सुहास. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. पुन्हा एकदा सांगेल, अचूक गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लेंथ आणि अचूक टप्प्यावर अचूक नियंत्रण. पुन्हा एकदा डॉट बॉलला आमंत्रण. नक्कीच पहिल्या षटकामध्ये देखील तीच अवस्था होती अंबाडे संघाची, आता मात्र देखील तीच आहे. पुन्हा एकदा समालोचन कक्षात आपण पाहतो, इथे मात्र विकेट आले धावपाच्या स्वरूपात. इथे मात्र रोहितला माघारी परतवण्यास यश प्राप्त झाले. वाटलं नाही की यांनी प्रथमच आयोजन केलं असं, कारण एवढं अप्रतिम आयोजन, वेळेचं भान खूपच छान. आज आपल्या या मेहनतीमुळे अंतिम सामना देखील 4 षटकांचा झाला. हे स्वप्न होतं असोसिएशनचं आणि ते स्वप्न आज पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि नक्कीच आयोजन टीमचं, आई जोगाईदेवी सावर्डे बुद्रुक आयोजकांचं नक्कीच करावं तितकं विशेष कौतुक. आणि या यशामध्ये, असोसिएशनच्या या यशामध्ये खरा वाटा नक्कीच या आयोजकांचा आहे. त्यांचं देखील आयोजकांचं असोसिएशनच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅट्समन गणेश, यावेळेस फटका चांगला आहे, अंतर देखील गाठले, चेंडू जातोय सीमारेषे पार, चेंडू फरार, आलाय षटकार. अचूक टप्पा, ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न, भेदक मारा गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सुहास यांच्या माध्यमातून. इथे मात्र षटक संपतंय. तिसऱ्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 15 या आकड्यावर. इथे मात्र धावगतीला बेड्या गाठल्यात गोलंदाजी करणारा आरकेसीची चिखलवाडी संघाच्या गोलंदाजांनी. नक्कीच आतापर्यंत कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. सुशांत असतील, दिनेश असतील, सुहास असतील, नक्कीच अचूक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस मात्र चौथ्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरचं अंतिम षटक घेऊन येथे मात्र सागर केसरकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आरकेसीसी चिखलवाडी संघाकडून. चला 12 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. 4 मिनिटांमध्ये आपल्याला षटक पूर्ण करायचे आहे. पहिला चेंडू, यावेळी पहिला चेंडूवर यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गोल, बॅटर back to pavilion, big wicket down, DJ.
आल्यात या 3 षटकामध्ये आणि या पहिल्या चौथ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट आले. नक्कीच सागर केसरकरचं कौतुक करावं लागेल. सुरुवात चांगली केली, आता मात्र शेवट नक्कीच गोड करावा लागेल. नक्कीच पुन्हा एकदा आयोजन टीमचं विशेष कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने पहिल्यांदाच या असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा त्यांनी आयोजन केली. नक्कीच वेळेचे भान, उत्कृष्ट असं भव्य दिव्य आयोजन, तितकंच चांगलं नियोजन त्यांच्या माध्यमातून केलं असोसिएशनच्या वतीने आणि असोसिएशन कमिटीच्या वतीने. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. दुसऱ्या चेंडूवरले एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 16 या आकड्यावर. नक्कीच या ठिकाणी फलंदाजानं जकडून ठेवलंय चारी गोलंदाजांनी आतापर्यंत आरकेसी चिखलवाडी संघाच्या. यावेळेस मात्र वंडरफुल, ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव 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 षटकार आलाय. तीन चेंडूवर तीन मोठे फटके येतील का हे पाहायला मिळेल या निर्णायक 3 चेंडू मध्ये. पुढचा चेंडू सागर केसरकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या उजव्या बाजूने राईटामध्ये विकेट. यावेळेस देखील चूक, फटका. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव वाव. दुसरा षटकार आलाय. डीजे आता मात्र एक प्रश्न पडलाय, हा खेळाडू होता कुठे? नक्कीच अंबाडे संघासाठी तारणहार बनून आलाय हा गणेश आपल्या संघासाठी. नक्कीच 2 चेंडूवर 2 षटकार. इथे मात्र गोलंदाज कमबॅक करताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याचा भेदक मारा पाहायला मिळाला. डॉट चेंडू काउंट केला जातोय. धावफलकावर धावा लागले तब्बल 28. 28 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 7 विकेट अंबाडे संघ आता मात्र थोडासा भक्कम स्थितीमध्ये उभा आहे. या 2 षटकाराने इथे मात्र अंबाडे संघाला सामन्यामध्ये इन केलंय. यावेळेस मात्र मिस टायमिंग शॉट, नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. इथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर गणेशचा खेळ. गणेश बॅक टू पवेलियन. डीजे
आणि या ठिकाणी स्क्रीनवर आपण पाहतोय साहेब नक्कीच तुमचं विशेष कौतुक करावं लागेल तुमच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य मोलाचा वेळ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला त्यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार आयोजन टीम व्यवस्थापन कमिटी यांच्या माध्यमातून साहेबांचं विशेष विशेष आणि विशेष कौतुक धन्यवाद साहेब आपण देखील या स्पर्धेसाठी आलात आपण देखील विराजमान व्हायचं आहे आणि या फायनलच्या मेजवानीचा आस्वाद घ्यायचा आहे जाऊया मॅचच्या दिशेने आई जुगाई देवी चषक 2024 चा अंतिम सामना महामुकाबला एका बाजूने RKCC चिखलवाडी तर एका बाजूने श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबाडे संघ नक्कीच अंबाडे संघाने प्रथम फलंदाजी करताना 28 धावा फलकावर लावलेल्या आहेत 29 धावांचा आव्हान या ठिकाणी सेट केले चिखलवाडी संघासमोर राजू रणवरे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजीसाठी सुहास आणि सुशांत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईट बॉलचा इशारा पंचांचा इथे मात्र चौकार आलाय पहिल्या चेंडूवर पहिला चेंडू वाईट त्यानंतर मात्र चौकार आलाय या 4 धावेच्या मदतीने इथे मात्र धावफलकावर धावा लागलेत 5 फायनलचा थरार फायनलचा मुकाबला फायनलची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पुढचा चेंडू यावेळेस देखील खोदून काढला गॅप मध्ये आहे जाई धावा ना तोटा धावा झाल्या 4 येतोय चौकार चेंडू फरार आलाय चौकार लागोपाठ दुसरा चौकार सुशांतच्या बॅट मधून सुशांत इज ऑन फायर नाव मॅन इन फॉर्म मॅन फ्रॉम चिखलवाडी सुशांत हप्पे स्ट्रायकिंग एंडला राजू रणवरे गोलंदाजी मार्कवर यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू इथे मात्र स्वतःवर नाराज फलंदाज सुशांत नक्कीच चांगला चेंडू होता चांगला चेंडूचा समाचार घेण्याची संधी होती मात्र ती संधी चुकले डॉट चेंडू काउंट केला जातो या डॉट चेंडूने धावफलक स्थिर आहे धावफलकावर धावा लागलेत 9 इथे मात्र काय घडतंय वाईट बॉलचा इशारा पंचांचा वॉर्निंग दिली गेली गोलंदाजाला नक्कीच बीमरची वॉर्निंग असेल अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचते तब्बल 10 या आकड्यावर अजूनही 19 धावींची गरज आहे विजयासाठी अजूनही आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे 21 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण आहे या मॅचचं यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न यावेळी देखील डॉट चेंडू नक्कीच पहिला चेंडू वाईट दुसऱ्या चेंडू चौकार तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला होता त्यानंतर मात्र लागोपाठ 2 चेंडू वाईट आलेत इथे मात्र दाखवून दिले राजूने एक तेरी तो एक मेरी तू शेर तो मैं बब्बर शेर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये असं काही चित्र आपल्याला पाहायला मिळतंय यावेळी देखील काय घडतंय काय बिघडतंय अचूक टप्प्याचा भेदक मारा सुशांत हप्पे आता मात्र तुम्ही विचार करा या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट चेंडू अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवताना इथे मात्र राजू रणवरे पाहायला मिळतोय यावेळी देखील डॉट चेंडू काउंट केला जातोय का तर हो पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय षटक संपतंय पहिल्या षटकाखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 या आकड्यावर आता मात्र 18 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे विजयासाठी चिखलवाडी संघाला त्याच धावा आता मात्र अंबाडे संघाला डिफेंड कराव्या लागतील 18 चेंडू मध्ये 19 धावांची गरज गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये साहिल चोगले अंडर 23 चा युवा सितारा रायझिंग स्टार
शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा नक्कीच जाऊल पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये ज्याचं सिलेक्शन झालंय जावली संघाकडून असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मॅन फ्रॉम अंबार्डे साहिल चोगले गोलंदाजी मार्कवर, पंचांच्या डाव्या बाजूने राईट मध्ये विकेट, स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतं सुहास. नक्कीच या सामनावीर मालिकावीरची ट्रॉफी आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभले अमोलजी कांबळे साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. अमोलजी कांबळे साहेब आपण देखील यायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिकावीरची ट्रॉफी आपल्याला लाभले त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. वाईड बॉलचा इशारा, पंचांचा पहिला चेंडू वाईड हाताळलाय, पुढचा चेंडू. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये दिशा दिले चेंडूला, फक्त दरम्यान 2 धावा अर्जित केल्यात आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 13 या आकड्यावर. अजूनही 16 धावींची गरज आहे विजयासाठी चिखलवाडी संघाला. नक्कीच साहिल कमबॅक करून देऊ शकतो अंबाडे संघाला आणि साहिलकडे जी क्षमता आहे. यावेळी देखील सेन्सिबल क्रिकेट, फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र दिशा दिले चेंडूला. 1 धाव तर अर्जित केली गेली. नक्कीच मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवले. आता मात्र माहित आहे सुहास याला मोठे फटके खेळण्याची गरज नाहीये, मॅच आपल्या हातामध्ये आहे. धावफलकावर धावा लागले तब्बल 14, अजूनही 15 धावींची गरज. यावेळी देखील सेन्सिबल क्रिकेट, गॅप मध्ये फक्त दिशा दिले. राजू रनवरे गोलंद चेंडूवर येतील, दरम्यान 1-2 धावा अर्जित केल्या. सुंदर आणि मिडल विकेट आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 16 या आकड्यावर. आता मात्र 13 धावींची गरज. 1 शॉट, पंचांचा निर्णय येतोय 1 शॉट. धावा धावफलकावर लागलेले आहेत 15, 14 धावींची गरज. नक्कीच सकाळच्या सत्रापासून गणेश काटकर यांनी मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभले. या स्पर्धेसाठी नक्कीच पंचांची भूमिका देखील अचूक पार पाडले. गणेश काटकर साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. तुषार खोत साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गणेश काटकर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. दरम्यान जाऊया मॅच कडे. 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. गणेश काटकर साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. यावेळी देखील सेन्सिबल क्रिकेट, नक्की सन्मान दिलाय चेंडूला. 1 धाव तर अर्जित केली गेले. एकेरी दुहेरीवर जास्त भर दिला गेला, कारण माहित आहे मोठे फटके खेळण्यापासून लांब ठेवले स्वतःला, कारण नक्कीच माहित आहे सामना हातामध्ये आहे. मोठा फटका खेळून इथे मात्र सामना गमवायचा नाहीये चिखलवाडी संघाला. हाफ ट्रॅकर चेंडू बिरकावून दिलाय. डीप मध्ये खेळाडू आहे तिथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर सुशांतचा खेळ. सुशांत बॅक टू पवेलियन, बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक पहिला लागतोय आरकेसीची चिखलवाडी संघाला. बारा चेंडू मध्ये 12 धावा बनवायच्या आहेत. हाय व्होल्टेज सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही मातब्बर संघ नक्कीच विजयाची श्रृंखला या ठिकाणी मात्र अपरिचित ठेवावी लागेल दोन्ही संघांना. नक्कीच प्रत्येक सामना जिंकून या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीमध्ये दाखल झाले दोन्ही संघ. या ठिकाणी मात्र दोन्ही संघ नक्कीच मातब्बर आहेत. या ठिकाणी मात्र दिनेश खेतल नॉन स्ट्रायकिंगला एंडला सध्या असतील. गोलंदाजी मार्कवर सूरज निकम आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत नक्कीच आईजुगाई देवी स्पोर्ट्स सावर्डे बुद्रुक यांच्या. इथे मात्र काय घडतंय, चुकी घडते. चेंडू जातोय लॉंग टर्म बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पार, चेंडू फरार, आलाय चौकार.
नक्की सकाळच्या सत्रापासून आम्हाला जे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलं असे आमचे सहकारी मित्र सागर दळवी साहेब, तसेच आमचे पिंट्या दादा, सुरेश पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल. आपण देखील याचा आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. घेऊन जातोय मॅचच्या दिशेने. फायनलचा सामना, हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. 1 धाव तर अर्जित केले गेले, 22 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 7 धावींची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना, फायनलचा थरार, फायनलचा प्रेशर आपल्याला आता गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 22 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. 7 धावींची गरज आहे विजयासाठी. एक मोठा फटका येईल का या चेंडूवर पाहायला मिळेल. त्यावेळेस अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतं. 1 धाव तर अर्जित केले, दुसऱ्या धावेसाठी थांबवले. इथे मात्र दिनेश खेतल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र पोलीस, नक्कीच कौतुक करावं लागेल दिनेश यांचं. चांगली गोलंदाजी राहिली दिनेश यांची या सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा सूरज निकम गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मिस टायमिंग शॉट्स, यष्टीरक्षक स्वतः चेंडू खाली. इथे मात्र सुटलाय झेल. नक्कीच इथे मात्र चुका घडतात अंबरडे संघाकडून आणि या चुकाचा परिणाम इथे मात्र सामन्यावर होऊ शकतोय. 1 शॉट नक्कीच असेल, 1 धाव मिळेल. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 24 धावा धाव फलकावर लागलेत. 1 शॉट आलाय. पंचांचा निर्णय. 5 धावींची गरज आहे. कीच आरकेसीसी चिखलवाडी संघाच्या डगआउट मध्ये नक्कीच आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस चेंडू इथे मात्र पंचांनी केलाय घोषित. नो +1 अशा 2 धावा मिळतील. भीमरचा नो घोषित केलाय पंचांनी. दंडित केले गोलंदाजाला. इथे मात्र फायनलचं प्रेशर गोलंदाजावरून आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलकावर धावा लागले तब्बल 26. इथं मात्र प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतंय गोलंदाजांवर. गोलंदाज सूरज आहेत गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा दिनेश खेतल स्ट्रायकिंग एंडला. 3 धावेंची गरज. सामना पूर्णपणे झुकलाय तो आरकेसीसी चिखलवाडी संघाच्या बाजूने. यावेळेस वाईड, नो घोषित केला. इथे मात्र चुका घडतायत अंबाडे संघाकडून. क्लोजअप नक्कीच इन्फॉर्म केलं नव्हतं पंचांना. ओके, धन्यवाद पंच. नक्कीच यष्ट्यांच्या पुढे चेंडू गॅदर केला, त्यामुळे नो घोषित केलाय पंचांनी. आता मात्र 2 धावा आहेत. यावेळेस आलाय हा विजयी षटकार आणि आरकेसीसी चिखलवाडी संघाचा विजय होतोय साकार. आणि या स्पर्धेचा आईजुगाई देवी चषक 2024 चा चॅम्पियन संघ ठरलाय आरकेसीसी चिखलवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन.